भेटल्या का बाबाजी मच्छा? एकही नाही बाहेर. बघतोच लागला तिथंच काटव. पावसामध्ये असले काम करत असताना थोडं जपून करावे लागत असते, कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाऊस. जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या डिटेचवाला बंदा या ब्लॉग चॅनलवरती. आज नवीन ब्लॉग मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. आज कामासाठी बाहेर जात असताना वाटेत मला पावसाने गाठले. प्रवास करीत असताना मला वाटेमध्ये एक बाबाजी मासेमारी करताना आढळले. मी त्यांच्याजवळ सहजच मासेमारीचा आनंद घेण्यासाठी गेलो. त्यांच्याशी थोडी गप्पा केली आणि पुढच्या प्रवासाला मी सुरुवात केली. लहानपणापासूनच मला मासेमारीचा खूप छंद आहे. मला वाटेत जिथं पण मासेमारी करताना लोक आढळत असतात, मी त्यांच्याजवळ नक्कीच जात असतो मित्रांनो. आणि फाटत नाही का म्हणलं? बाबर किती घालत मग तेवढा फाटल मग त्याचं तेवढं नाही हौशा भेटतो. इथं वायर दिसली आहे. झिंगे नाही मिळत का? छोटे वायर अजिबातच नाही. तोडच्या राहिल्या कोणत्या मच्छी आहेत का? तिथे एक आतमध्ये घुसली आहे. असतील ती. हा रातच्या पाण्यानं वाढलं थोडंसं बघ. आता वाढलं माशाने पडायला पाहिजेत का? नशे तिकडं कोणाचं नशीब एकाच आहे. तो याचा तो हिवरा तो भोयर तो टेकडीवरचा का घडलं मला? घुसली का आपल्याला काहीतरी घडलंय की काटा असेल. नाही तिचं तसं रक्तच लागला. तिचंच काटाव. काही पण टाकतात नाही तू? काही पण टाकतात मग काही टाकली काम मित्रांनो थोडा अवघडच आहे, कारण की मी इकडे डिटेच लावायला आले असताना तुम्ही बघू शकता वातावरण किती पाण्याचं झालं आहे. तर आता माझं हे डिटेच लावणं सुरू आहे. तर पावसामध्ये डिटेच लावायला मित्रांनो अडचणच असते. आता काय कराल?
पावसामध्ये असले काम करत असताना थोडं जपून करावे लागत असते, कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाऊस आल्यामुळे पाणी आहे आणि आपण याच ठिकाणी ड्रिल मशीनसुद्धा लावली होती. मित्रांनो, पावसात हे काम करणे फार अवघड असते, पण पर्याय नसल्यामुळे आपल्याला करावे लागत आहे. तर आता हे माझे स्टँड मी लावलेले आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता. बघा, इतक्या पावसामध्ये आता आपण या छत्रीचे नेटवर्क पकडले आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे हे आपले काम असते मित्रांनो दिवसाचे. आज थोडा मला काम करताना कठीणच झालं, कारण की पाऊस कंटिन्यू चालू आहे. बघा, दोन्ही डिशचे आपल्याला सिग्नल मिळाले आहेत. एवढ्या पावसात सुद्धा आपण सिग्नल घेतलेले आहेत. तर भावांनो, कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपलं काम कसं आहे आणि आपलं ब्लॉग कसं आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करू शकता.